त्या टॉवेल घेऊन येतो का? काय काय करतोस? आई काय झालेला? आई अगे सांग तरी, अण्णा काय म्हणले, काय झाला? सांगशील आई काय झालं आता? आय या घेवा पुसा डोका. ओके आई असा काय करतास? उगाच एकाच दोन होक नको हा. आई असं डोक्यावर पाणी ओतून घेतलास तर ताप भरत ना. पुसा आधी डोका ताई नू, पुसा डोका. आई अहो तुम्ही काहीतरी करा ना. वर जावानी बघून येवा अण्णांका. माका ना भीती वाटतं. अण्णांच्या वागण्याचा अंदाज येत नाही या. सरिता अगो तू अण्णांची ना अजिबात काळजी करू नको. त्यांका काही एक होऊचा नाही. काळजी करूची झाली ना तर ती हिची करू होई. हिची मनस्थिती बिघडलेली असा. रघु काकांका फोन केलेला, तेच येऊन काय ते बघतील. काय रघुशेठ, एवढी घाई? सोय झाली वाटतं लिंबू मिरचीची. काय कोंबड्याची? अरे कसला काय, दत्ताचो फोन येलेलो वाड्यार बोलेला. इथे आता तुका माहितीच आता. त्या वेड्यासाठी? अरे काय बोलतस काय या, अण्णा नाही घासा तू. आता त्याची अवस्था बघता त्याला वेडाच बनावं लागेल. नशीब घरात आहे तो. बाहेर पडला असता ना तर लोकांनी त्याला दगडाधीच मारला असता. एकटाच बडबडत असतो, तेही मेलेल्या माणसासोबत. बरं ही मेलेली माणसं कोण? ज्यांना ह्यानी मारलं ती माणसं. खूप वाईट अवस्था. अरे काहीतरी करू वया. तू काय करणार? असं तुझ्या हातात काहीच नाही. एकच पर्याय आहे, वेड्यांचं हॉस्पिटल. अरे बोलतस काय नेण्या? हो, पण वहिनीला मात्र हा पर्याय पटत नाही. मूर्खपणा चाललाय सगळा. आणि आता तुला बोलवलंय. तू काय करणार आहेस तिथं जाऊन? अरे पण जाऊक तर वया ना. त्या घराचा मीठ खाल्लंय, त्यांच्या हाके एक धावान जाऊकच वया. जा, कुशाल जा. पण एक लक्षात ठेव, अण्णा वेडा असणं हे तुझ्या आणि माझ्यासाठी चांगलं आहे. आता तिथं जाऊन काय बोलायचं हे तू ठरव. काय वया तुका? तेल तूप नैवेद्य सगळं दिले, निष्ठेन तुझी सेवा केले. पण आज तुका मी विनंती करतले नाही. माझा जो हक्क असा तो मागणारच आहे. मी जा मागीन त्या तुका देऊकच वया. कारण तूच एक असा असस की ज्याच्याकडे मी काय मागू शकते, माझी इच्छा पुरी करू शकते. या घराण्याचा आब राखून आणि घरची लक्ष्मी म्हणान तुझ्यावर सगळा सोपवून मी इलेल्या संकटात तोंड दिले. पण आज या घरच्या लक्ष्मी दुर्गा होचा लागला. आता काही चुकला असा तो माफ कर माका. आणि येणाऱ्या संकटात तोंड द्यायचा बळ दी. देव तरी काय करतलो? या माणसान देवाक पण घराबाहेर काढू कमी केला नाही. तो काय त्यांच्या मागे उभं राहणार? आणि देव तरी किती पापा पदरात घेणार आहे ह्यांची? होय खरा असा सरिता. या सगळं आपण म्हणतो, पण ऐक कळूक होय ना. इतकी वर्षा सगळा चांगला होयत म्हणून तिनं त्या माणसावांगडा संसार केल्या. आता पण अण्णांसाठी सगळा करता हाती. पण अण्णांका तेव्हा पण तिची किंमत नव्हती आणि आता पण तिची किंमत नाहीच असा. तेव्हा त्यांचा अहंकार होतो आणि आता खुळेपणा. मी काय म्हणतोय, जावानी जरा अण्णांका बघून येवा ना.
आता असे काय बघतास? एवढा पण वाईट नाही असंय मी. आता माका पण अण्णांची काळजी वाटूक लागली असं. त्यांच्यापेक्षा आईंची जास्त काळजी वाटता. जावाने जरा बघून यावा ना. नको सरिता, माका त्यांची अवस्था बघूच धाडच होत नाही. बरं झाला रघु का अगदी येळेवर इलास. अण्णाच्या तब्येतीत काय फरक? परिस्थिती अजूनच बिकट होती हा. आता तर आईची पण काळजी वाटूक लागली हा. ती पण बितरली हा. खंबीरा असं दाखवता पण खचली हा. तिका असा खचान जमाचा नाही. वहिनी खय असा देव घरात असा. आहे सांगान देते का? सगळं काय त्या सांगान देते का? भाऊजी काय होऊन बसलाय सगळा? माका वाटलं सगळं व्यवस्थित होईल, पण काय हो झालं तरी याच्यातून सुटका होत नाही. काय करायचं आता? वहिनी स्वतः सांभाळा. अमावास्या होती, जर झाला तर टळणारा नव्हता. आता अमावास्या सरली हा. सगळं आपल्या हाती येतात. एवढे उपकार करावं माझ्यावर. आयुष्यभर मी तुमच्या कर्जात राहून चाललंय. वहिनी तो बघता सगळा व्यवस्थित करीत. ही उदी सर काय घरात फूक आणि अण्णाच्या कपड्यात राहा तसा बघ. अण्णाची बुद्धी जाग्या रेत. खायच्या पिशाच्याची बाधा होची नाही. आजपासून अण्णा तुमचा सगळ्यांचा ऐकात. यांना गुण येता की नाही तो बघ. येतोय मी. दत्ता, तुम्ही सगळे हैसरच राहा. हिंदू माका नको सोडून जाऊ गो. माका माफ कर हिंदू. हिंदू माका सोडून जाऊ नको. नको जाऊ माका सोडून. हिंदू 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 आहो आहो आहो. तुम्ही हिंदू लांब राहा माझ्यापासनं. लांब राहा. राक्षस असे मी. राक्षस लय पापा केलंय मी. तुमका लय त्रास दिलाय. माफ करा माका. माफ करा माका. पाय पडते मी तुमच्या. आहो आहो असं काय करू नको तुम्ही. नाही हो, मी लय त्रास दिलाय तुमका. त्या लक्ष्मीचो मान तिका मी कधी दिलंय नाही. तिचा अपमान केलंय, अनादर केलंय तिचं. चुका माझी. माफ करा माका. माफ करणारा मी कोण असे? माझा कर्तव्य मी केलंय आणि माफी मागूचीच असा ना तर देवाच्या पायावर डोक्या ठेवून मागा.
घाला कोट घाला. म्हणजे ती टोपी. आणि ही पुडी कायम खिशात ठेवा. चला आता काय सांगूचं असात ना तर ते का सांगा. चला. दत्ता हं. तुका काय वाटतं ह्यो अंगार लावून काय होईत काय रे. छाया, दुसरा पर्याय काय आहे आपल्याकडे? सगळा अशावर तर चालला, मग ती न ठेवून कसं चालत? येवा येवा. चुकला चुकला माझा. अहो चुकतच सगळेच, पण जाणीव होऊन चुका होऊक नको म्हणान माणसान प्रयत्न करूक होय. तुम्ही म्हणशाल ता करे. मग हे बसा थंयसर. ह्यो असा तुमच्या चुकांचो हिशेब ठेवणारो आणि ह्योच असा तुम्ही केलेल्या कर्माची फळा देणारो. तेका शरण जावा, सगळा व्यवस्थित होईल. नाग घसा त्याच्या समोर. सांगा तेका काय काय चुकला ता. माफी मागा त्याची. तोच या सगळ्यासून बाहेर काढीत. कबूल करा गुन्हे. चुकलं रे बाबा, चुकलं. या डोळ्यावरची झापडं आता उतरली. ती अण्णा नाही तुझ्या पायाशी येलो. या घरात मी लई त्रास दिले. कित्येकांना या हाताने मी मारलंय. कोणाक सुखानं जगून दिलं नाही. माझ्या पोरांवर अन्याय केले. प्रत्येक येळी मी चूक केली. प्रत्येक चुकीसाठी तू माका माफ कर देवा. माझ्यातलो सैतान मारून माका सुखान जगान दे रे. माका सगळ्यासून बाहेर काढ रे, बाहेर काढ. घर कसं भरलेलं वाटतं ना? चुकला. घर रोजच भरलेला असता, आज भरला माणसांनी. छाया, आला चांगला तर बोललोय मी. वय गो बाय वय. तू चांगलाच बोलतोस. लोका खुळी असत त्यांना काय कळणार नाही काय हो. अगदी बरोबर बोलली. अण्णा चाय घ्या. नका वय आणतय. चाय चांगली झाली आहे गो. वय काय दत्ता बघलस सासऱ्यान कौतुक केल्यावर सुनेचा तोंड कसा उजळला ता. आता या चांगल्या चहासाठी ना अण्णा त्यांची सगळी इस्टेट सरिताच्या नावावर करतात. काय वा छाया ताईनं तुमचा. आणि केलेलं म्हणान काय झाला. सुनच आहे घरची, सगळी कामं करता. छाया, तू पण काम करूक लाग. अण्णा हीच आहे ना कायच नाही. पूर्वा परीक्षा आटपून तालुक्यातून येत ना तेव्हा नातीच्या हातची चाय खाशाल ना तर आमच्या चायत नाव ठेवशाल. काय वाये. वय गो बाय वय. दत्ता म्हणजे सरितान चेडवाच्या नावावर सुद्धा जमिनीचं तुकडं बुक केल्यान. ताई अशांत तुका फक्त पडवीच मिळत गो. सरिता हसू नको. जा सांगलेला काम कर जा. वय वय.
अगं कसला काम? अरे थांब जरा. दत्ता काय रे? अण्णा आता आ. काय चलो लगेच सांगू. अगं ह्या काय? सांगतय हो वाट घेऊन येवा जावा. अण्णा अण्णा या बसा. मी येवा येवा बसा. बर हा आहे अण्णांच्या शेजारी बस बघ या. अगं, काहीतरीच काय? तुका बस म्हणलंय ना, नाहीतर त्यांना उचलून घेऊ सांगीन. तुझा काहीतरीच हा. बस बसते मी. अगो काय आहे या? घरच्या मालकाक ओळखता. सांच्या येयात घरातले लक्ष्मी कोवाळते जिच्यामुळे सगळा चांगला झाला. बर अहो ओवाळणी टाका. वय तर सरिता आता तू जमिनी बिमिनीचा सोडूनच दे हा. त्या 1.25 रुपयावरच समाधान मानून घे. नाही ना हो, काय पण चुकला माझा. सगळ्यांच्या बाबतीत चुकला तसा तुझ्याही बाबतीत चुकला. मी तुझ्यावर प्रेम असा केलंच नाही. होतो तो फक्त स्वार्थ तुझ्या रूपात घेऊन. त्या रूप नाहीसा झाला आणि मी तुझ्याकडे पाठ फिरवले. पण तू माझ्यावर प्रेम करत राहिलंस. बदल्यात तुका काय मिळाला? मरण. जीव जाताना तुझी झालेली तडफड मका कायमची त्रास देत राहत. मी काय केलं नाही तुझ्यासाठी. जा केला आता फक्त स्वार्थापोटी केलाय. पण आज मी तुका एक शब्द देते. तुझ्या पोरी कधीही अंतर देणार नाही. सुशल्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही.
शब्द देते मी तुका